नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील पारंपरिक आणि चविष्ट शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. शेवग्याच्या शेंगांची ही झणझणीत आणि स्वादिष्ट रस्सा भाजी कोकणामध्ये खूप आवडीने खाल्ली जाते. चला तर मग वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया. तर इथे आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्याची जी वरची हिरवी साल आहे ह्या आपण अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता. आता या शेवग्याच्या शेंगा आपण उकळण्यासाठी गॅसवरती ठेवूया. त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे. थोडंसं हलवून घेऊया आणि या शेवग्याच्या शेंगा छान आता आपण उकळवून घ्यायच्या आहेत. शेंगा उकळेपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया भाजीसाठी. त्यासाठी इथे आपण थोडंसं तेल घेऊया कढईमध्ये. आता यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूया. हा कांदा तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. छान लालसर रंग येईपर्यंत हा कांदा आपण तेलामध्ये भाजून घेऊया. इथे आपला थोडाफार कांदा भाजून झालेला आहे. अजून याला आपण थोडंसं भाजून घेऊया. बघू शकता एकदम लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपला तेलामध्ये भाजून झालेला आहे. 1 वाटी सुकं खोबरं घेऊया. आता हे खोबरं छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. खोबरं इथे हलकसं भाजत आलेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे, थोडेसे लसूण, थोडंसं आलं घालूया आणि 2 चमचे तीळ घालायचे. यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं. आणि 2 चमचे इथे आपण धणे घातलेले आहेत. आता हे आपण हलकेसे तेलामध्ये छान परतवून घेऊया. जास्त हे परतायचे नाहीत, फक्त 1 ते 2 मिनिटं हे फक्त आपण हलकेसे परतून घेऊया. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हा जो सगळा मसाला आहे हा आपण छान एकत्र करून घेऊया. छान हा आपला आता मिक्स करून झालेला आहे. आता वाटणामध्ये आपण भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घालायची आहे. आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपण 1 टोमॅटो घातलेला आहे. आता आपण हे जे सगळं वाटण आहे हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी हळूहळू सगळं घालून घेत आहे. इथे आपलं सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झालेलं आहे. आता हे छान बारीक वाटून घेऊया. बघू शकता इथे आपलं छान वाटण तयार झालेलं आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया. तेल तापलं की यामध्ये आपण थोडंसं फोडणीसाठी जिरं घालूया, थोडीशी मोहरी घालूया आणि थोडासा कढीपत्त्याची फोडणी देऊया. कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण तयार केलेलं आहे ते घालूया. इथे मी 2 मोठी पळी घातलेली आहे, कारण मला इथे जास्त रस्सा बनवायचा आहे. तुम्ही हा आवडीनुसार कमी जास्त करू शकता वाटण. आता हे वाटण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. एकदम खमंग हे वाटण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि हे वाटण सारखं हलवत राहायचं म्हणजे कढईला लागणार नाही. बघू शकता इथे आपलं छान हे परतून होत आहे वाटण. यामुळे रश्श्याला झणझणीत चव येते आणि हा रस्सा चिकनला सुद्धा मागे काढतो. छान आपलं हे वाटण तेलामध्ये परतून झालेलं आहे. थोडंसं आपण हे हलवून घेऊया. चारी बाजूनी छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मालवणी मसाला घालून घेऊया. 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि मी 1 चमचा इथे किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे. हे मसाले आता आपण तेलामध्ये छान परतून द्यायचे आहेत.
मसाले आता इथे आपले छान परतून झालेले आहेत। आता आपण उकडलेले जे शेंगा आहेत याचा पण स्टॉक घालून घेऊया। उकडलेल्या शेंगांचं जे पाणी आहे हे टाकायचं नाही। पाणी इथे आपलं घालून झालेलं आहे। शेंगा सुद्धा आपल्या छान या उकडलेल्या आहेत। आता आपण या हळूहळू शेंगा आहेत यामध्ये घालून घेऊया। बाकीच्या आहेत या शेंगा आपण घालून घेऊया सगळ्या। थोडंसं आपण हलवून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। शिजताना कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद या भाजीमध्ये पूर्णपणे उतरला जातो आणि भाजी खूप चवीला छान लागते। आता आपण याला छान उकळी येऊन देऊया। एक 7 ते 8 मिनिटं आपण याला छान उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे जो मसाला आहे हा आतल्या छान मुरतो आणि भाजीला चव खूप सुंदर येते। बघू शकता एक 7 ते 8 मिनिटानंतर छान रश्श्याला उकळी आलेली आहे आणि आपला हा गावरान शेवग्याच्या शेंगांचा रस्सा तयार झालेला आहे। बघू शकता खूप सुंदर लागतो हा शेवग्याच्या शेंगांचा रस्सा। इथे शेवग्याच्या शेंगांचा रस्सा आपला तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून थोडंसं झाकण मारून ठेवूया। बघू शकता हा झणझणीत गावरान पद्धतीचा शेवग्याच्या शेंगांचा रस्सा आपण गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला सुद्धा खूप एक नंबर लागतो। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।